तर थोड्याच वेळात मिहिर शाहला आता कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। ही दृश्य आपण पाहतो आहोत। विरारमधून मिहिर शाहला अटक करण्यात आलेली होती, त्यानंतर त्याला मेडिकल चेकअपसाठी घेऊन जाण्यात आलं आणि त्यानंतर आज मिहिर शाहला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। पोलीस मिहिर शाहच्या पोलीस कोठडीची मागणी करू शकतात, मात्र ही दुसरी दृश्य आपण पाहतो आहोत। असलम शेख त्याचबरोबर आदित्य ठाकरे हे नाकवा यांच्या घरी आता दाखल झालेले आहेत। वरळीमध्ये ज्या ठिकाणी दुःखद घटना घडलेली आहे, महिलेचा वरळी हिट अँड रन केसमध्ये मृत्यू झालेला आहे, त्याच घरी आता आदित्य ठाकरे त्यांची भेट घेण्यासाठी, त्यांची सांत्वनपर भेटीसाठी ते दाखल झालेले आहेत। आदित्य ठाकरे यापूर्वी वरळी पोलीस स्टेशनमध्ये देखील दाखल झालेले होते। त्या ठिकाणी पोलिसांना कठोर कारवाईचे निर्देश देखील आदित्य ठाकरे यांनी दिलेले होते आणि आता आदित्य ठाकरे हे नाकवा यांच्या घरी पोहोचलेले आहेत। दरम्यान मृत्यू पावलेली महिला, त्यांचे पती आणि मुलगी यांच्याकडून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली होती आणि आज सांत्वनपर भेटीसाठी आदित्य ठाकरे त्याचबरोबर असलम शेख हे आता नाकवा यांच्या घरी दाखल झाले आहेत। पीडित कुटुंबाच्या घरी आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत। त्यांची भेट घेण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी आदित्य ठाकरे हे आता वरळीमध्ये पोहोचले। तर पहिल्या विंडोतील दृश्य आपण पाहतो आहोत। जुहूतल्या तपस बारवर अशा प्रकारे बुलडोझरनं कारवाई करण्यात येते आहे। बारचं जे अनधिकृत बांधकाम आहे ते पाडण्याचं काम सध्या सुरू आहे। याच बारमध्ये आरोपी मिहिर शाह हा रात्री उशिरापर्यंत बसलेला होता। दरम्यान आरोपी मिहिर शाहने दारू प्यालेली होती की नाही याचा तपास केला जातो आहे। मेडिकल चेकअपसाठी त्याला नेण्यात आलंय।